बाणगंगा सहकारी साखर कारखाना येडाजवळा भूमपरांडा या ठिकाणी आम्ही संबंधित 5 वाहनांचे करार केले होते। त्या करारापोटी आम्हाला चेअरमन साहेबांनी किंवा संचालक बोर्डाने ठरल्याप्रमाणे कोणत्याही पद्धतीचा ॲडव्हान्स न देता आमची वाहनं त्यांनी जबरदस्तीनं कारखान्यामध्ये लावून घेतली आणि गेले 10 महिने झालं कारखान्यामधून वाहनं बाजूला करून त्यांनी स्वतःच्या वापरासाठी आमच्या वाहनांचा गैरवापर करून सध्या वाहनं त्यांच्या ताब्यात आहेत। त्यांचे PA, त्यांचे संचालक, त्यांचे कर्मचारी यांच्या घरासमोर वाहनं आहेत, त्याचा गैरवापर ते करतात। वाहनामध्ये कोणत्याही पद्धतीची आता स्थूलस्थितीमध्ये वाहनं राहिलेली नाहीत। बाकीची वाहनं सर्व आत लावलेली आहेत, त्यांच्या ताब्यात घेतलेले आहेत, जबरदस्तीनं ताब्यात घेतलेले आहेत। काय पुढं झालं? आम्ही त्यांच्याकडं परांडा पोलीस स्टेशनमध्ये दाद मागितली होती, पण परांडा पोलीस स्टेशनसुद्धा त्यावेळी आमची तक्रार ऐकून घेतली नाही। इथले स्थानिकचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी त्या पोलीस स्टेशनवर दबाव आणला किंवा काय त्यांनाच माहीत, पण आमची तक्रार तिथं त्यांनी घेतली नव्हती। राहुल मोठे आमदार, चेअरमन आणि संचालक तात्यासाहेब गोरे, क्लार्क गाडे, शेती अधिकारी जगदाळे यांच्या विरुद्ध आम्ही कोर्टात दावा दाखल केला। कोर्टाने आदेश दिला आणि आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याची चौकशी चालू झाली।